नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओपासून आपण स्टार पॅटर्नचे जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम बघणार आहे. ओके, चला तर चालू करूया. बघा, आता आपल्याला काय करायचं, एक स्टार प्रिंट करायचा. एक स्टार प्रिंट करायचा. पण मला सांगा, जर एक स्टार जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण कसं प्रिंट करणार? तर प्रिंटएफ काय स्टार. ओके, बघा, एक स्टार आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचा आहे. मग एक स्टार प्रिंट करण्यासाठी आपण काय यूज केलं, प्रिंटएफ फंक्शनचा यूज केला. मग असे जर आपल्याला 5 स्टार प्रिंट करायचे असेल तर आपल्याला किती हो, असे 5 स्टार प्रिंट करायचे असतील तर काय करायला लागणार? हा जो प्रिंटएफ स्टेटमेंट आहे तो प्रिंटएफ स्टेटमेंट आपल्याला किती वेळा लिहायला लागणार आहे? 5 वेळा लिहावा लागणार आहे. ओके, बघा, एक स्टार प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंटएफ फंक्शनचा यूज केलो एकदा. जर सपोज मला जर असे 5 स्टार प्रिंट करायचे असेल तर हा जो प्रिंटएफ स्टेटमेंट आहे तो मला किती वेळा लिहावा लागणार आहे? 5 वेळा लिहावा लागणार आहे. मग जर एकच स्टेटमेंट जर नंबर ऑफ टाइम जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण काय यूज करतोय? लूप यूज करतोय. मग हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट आपण काय करणार आहे या लूप मध्ये? मग किती वेळा आपल्याला फिरवायचा लूप? 5 वेळा. मग जे इज लेस दॅन आर इक्वल टू 1, जे इज लेस दॅन आर इक्वल टू 5 अँड जे प्लस प्लस. ओके, मग हा स्टेटमेंट ज्यावेळी एक्झिक्यूट होईल त्यावेळी काय हो, 5 स्टार काय होणार आहे तुमचे प्रिंट होणार आहेत. बघा, एक स्टारला प्रिंटएफ फंक्शन यूज केला. मग असे 5 स्टार जर मला प्रिंट करायचं असेल तर हा प्रिंटएफ स्टेटमेंट मला 5 वेळा काय करायला पाहिजे? एक्झिक्यूट करायला पाहिजे. मग एकच स्टेटमेंट असेल किंवा नंबर ऑफ स्टेटमेंट असेल तर जर तुम्हाला नंबर ऑफ टाइम जर काय करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय? लूपचा यूज करतोय. ओके, मग आता फॉर जे इक्वल टू 1, जे इज लेस दॅन आर इक्वल टू 5 म्हणजे हा लूप किती वेळा फिरला? 5 वेळा फिरला. मग 5 वेळा प्रिंटएफ स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला. मग त्यावेळी काय हो, स्टार प्रिंट होणार. मला अशी किती 5 लाईन प्रिंट करायची असतील, असे किती हो, 5 लाईन काय करायचं आहे? प्रिंट करायचा आहे. मग आता बघा, 5 जर लाईन प्रिंट करायचं असेल, बघा हा जो प्रिंटएफ फंक्शन आहे तो एक स्टार प्रिंट केला. ओके, मग हा जो पूर्ण 2 स्टेटमेंट आहेत, ह्या 2 स्टेटमेंट मिळून काय हो, एक लाईन प्रिंट केला. मग जर सपोज मला असे सेम 5 लाईन जर प्रिंट करायचे असेल तर हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट मला किती वेळा एक्झिक्यूट करायला पाहिजे? 5 वेळा एक्झिक्यूट करायला पाहिजे. मग परत आपल्याला काय लूप यूज करावं लागणार आहे. मग फॉर i इक्वल टू 1, i इज लेस दॅन आर इक्वल टू 5 अँड i प्लस प्लस. ओके, मग ह्या पद्धतीनं काय होणार आहे, हा 5 लाईन प्रिंट होणार आहे. पण एक काय होतं की हा जो फॉर लूप आहे, हा फॉर लूप काय हो की एक्झिक्यूट झाल्यावरती, ओके, एक लाईन प्रिंट झाल्यावरती मला काय करायला पाहिजे? नेक्स्ट लाईनला यायला पाहिजे. मग त्यामुळे इथं काय प्रिंटएफ काय यूज करायला लागणार आहे? स्लॅश n यूज करायला लागणार आहे. ओके, मग स्लॅश n यूज केल्यावरती काय होतं, एक लाईन प्रिंट झाला की काय होतंय, नेक्स्ट लाईनला येतोय आणि नेक्स्ट लाईनला नंतर काय फॉर. मग हा जो आहे यांना आपण काय म्हणतो? रोज म्हणतोय. यांना आपण काय म्हणतो? रोज. आणि हे जे आहे त्यांना आपण काय म्हणतो? कॉलम. मग रोज किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. कॉलम किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. मग जो आउटर लूप आहे, हा जो आउटर लूप आहे तो कशासाठी आपण यूज केलो? रोज साठी. आणि हा जो इनर लूप आहे तो इनर लूप आपण कशासाठी यूज केलोय? कॉलम साठी. ओके, मग आता सेम ऍज इट इज वरती काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ओके, अँड त्याच्यामध्ये काय 2 व्हेरिएबल लागणार, काय आय आणि जे. मग ह्या पद्धतीने आपला काय प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. समजला? आता कन्सेप्ट क्लिअर झाला. बघा, एक स्टार प्रिंट करण्यासाठी आपण एक प्रिंटएफ फंक्शनचा यूज केलो. मग मला 5 स्टार प्रिंट करायचे होते, त्यामुळे काय मी हा जो प्रिंटएफ स्टेटमेंट आहे तो 5 वेळा आपल्याला काय करावं लागत होता? एक्झिक्यूट करायला लागत होता. मग त्यासाठी आपण काय केलं? हा लूप यूज केलो. मग ह्या लूपनं काय झाला की एक लाईनचा जो काय आहे तो म्हणजे 5 जो स्टार आहे तो स्टार प्रिंट झाला. मग असे मला काय 5
लाईन मध्ये 5 स्टार काय करायचे होते, प्रिंट करायचे होते. मग हा जो स्टेटमेंट आहे, हा पूर्ण स्टेटमेंट मला किती वेळा एक्झिक्यूट करावं लागणार आहे, 5 वेळा एक्झिक्यूट करावं लागणार आहे. म्हणून हा फॉर लूप आपण काय केलो, यूज केलो. मग ह्या फॉर लूप नंतर काय हो, हा तुमचा जो स्टार आहे, पॅटर्न आहे, तो पॅटर्न काय होतोय, प्रिंट होतोय. क्लिअर झाला, आता कन्सेप्ट समजला. ओके, चला तर मग हा पॅटर्न जो आहे तो आपण प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया की स्टार पॅटर्न कशा पद्धतीने तो प्रिंट होणार आहे. मग आता पहिल्यांदा काय हो, हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ओके, मग आता पहिल्यांदा आपल्याला काय हो, 2 व्हेरिएबल लागणार, काय हो, आय आणि जे. मग आता पहिल्यांदा काय हो, फॉर लूप. मग आय इक्वल टू काय 1, आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 5. म्हणजेच काय हो की 5 रो आहेत. जो आउटर लूप असतो तो काय हो, रो साठी असतोय. मग आय प्लस प्लस. आणि इनर लूप जो आहे तो कॉलम साठी असतो. मग कॉलम सुद्धा किती आहे, तो 5 आहेत. मग जे इक्वल टू 1, जे इज लेस दॅन आर इक्वल टू 5 अँड जे प्लस प्लस. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हो, की जे काही प्रिंट जे स्टार जे आहे तो प्रिंट करायचा. मग प्रिंट एफ काय हो, स्टार. प्रिंट एफ काय करायचं आपल्याला, स्टार हा जो आहे तो प्रिंट करायचा. मग ज्यावेळी 5 स्टार प्रिंट झाले तर त्यावेळी आपल्याला काय करायचं, नेक्स्ट लाईनला जायचं. मग ह्या लूपच्या बाहेर आपण काय करणार आहोत, प्रिंट एफ काय हो, स्लॅश एन चा यूज करणार. मग स्लॅश एन म्हणजेच काय हो, की एक लाईन प्रिंट झाल्यावरती काय हो, तो नेक्स्ट लाईनला जातोय. आणि लास्टला काय हो, रिटर्न 0. ओके, मग आता सेव्ह करतो आणि रन करूया. कशा पद्धतीनं आउटपुट येतोय बघा. ओके, थोडा लोड घ्यायला लागला. ओके, बघा आउटपुट आलेला आहे. काय हो, ह्या पद्धतीने काय होतं, आपला हा जो स्टार पॅटर्न आहे तो काय होतं, प्रिंट होतं. ओके, क्लिअर झाला. चला, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.